सो फ्रेंड्स, दिस इज अवर सेकंड चॅप्टर. सेकंड प्रकरणाला आपण स्टार्ट करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे आपलं उद्योजकांचे प्रकार. आता उद्योजक म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं की एखादा नवीन उद्योग सुरू करून, एखादा नवीन वस्तूची निर्मिती करून, आर्थिक धोका पत्करून, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा जो व्यक्ती असेल त्याला आपण उद्योजक असं म्हटलं होतं. आणि त्याने जे कार्य केलं त्याला आपण उद्योजकता असं म्हटलो. आता उद्योजक असतील तर देशाचा विकास होतो. जेवढी उद्योजकता देशाची चांगली प्रगत असेल तेवढा तो देश प्रगत असतो, असं आपण अनेक देशांच्या उदाहरणावरनं बघू शकतो. हेच आता उद्योजकांचे प्रकार आपण बघणार आहोत की कोणता उद्योजक कोणत्या नावाने ओळखला जातो, उद्योजकांचे प्रकार कसे पडतात, या संदर्भात आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर साधारणतः आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण उद्योजकांचं जे वर्गीकरण आहे ते वेगवेगळ्या आधारावर करणार आहोत. पहिलं जे आहे उद्योजकांच्या प्रकारामध्ये वर्गीकरण, व्यवसायाच्या प्रकारावर आधारित उद्योजकता. व्यवसायाच्या प्रकारावर आधारित उद्योजकता हे सगळे वर्गीकरण आहे. उद्योजकांचे प्रकार जर आपल्याला बघायचे असले तर हे वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. दुसरं आहे मालकीच्या आधारावर उद्योजकता वर्गीकरण. मालकीच्या आधारावर उद्योजकता वर्गीकरण. तिसरा त्याचा प्रकार आपण बघू शकतो लिंगानुसार उद्योजकता वर्गीकरण. तो व्यक्ती उद्योजक स्त्री आहे का पुरुष आहे त्याच्यावरनं त्या उद्योजकांचे प्रकार निर्धारित होतात. चौथा आहे उद्योजकांच्या आकारावर आधारित उद्योजकता वर्गीकरण. आणि पाचवा एक वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते आहे उद्योजकांच्या इतर घटकांचे वर्गीकरण. म्हणजे या 5 स्वरूपात आपण उद्योजकांचे प्रकार अभ्यासणार आहोत. आता प्रत्येक प्रकारानुसार त्याच्यामध्ये त्याचे सब पॉइंट्स आहे, त्याचे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. पहिला पॉइंट आपण काय बघितला, उद्योजकांचा प्रकाराचा पहिला प्रकार आहे किंवा वर्गीकरण आहे व्यवसायाच्या प्रकारावर आधारित उद्योजकता. नेमकं व्यवसायाचा बिझनेस टाईप आपला कसा आहे त्याच्यावर आधारित ही उद्योजकता असते. म्हणून आपण उद्योजकांच्या प्रकारामध्ये आपण व्याख्या पण ती पाहिलेली होती. जर तुम्हाला आठवत असेल आपण पहिल्या लेक्चरला व्याख्या त्याची बघितलेली आहे, उद्योजकतेची व्याख्या. आता आपण पहिला पॉइंट बघतोय व्यवसायाच्या प्रकारावर आधारित उद्योजकता वर्गीकरण. व्यवसायाचा प्रकार नेमका कोणता आहे. प्रकार म्हणजे त्या त्या उद्योजकाने वस्तू निर्मिती केली का, वस्तू विकत घेऊन दुसऱ्या व्यक्तीला विकली का, तो व्यक्ती शेतीवर आधारित उद्योजक करत आहे, किती तो तांत्रिक आणि अतांत्रिक माध्यमातून त्याचा उद्योग चालवत आहे, तो स्वतःहून उद्योजक झाला की दुसऱ्याने त्याला उद्योजक बनवलं. या सगळ्या घटकांच्या आधारावर आणि त्याच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार त्या उद्योजकाचं वर्गीकरण साधारणतः या प्रकारामध्ये 5 माध्यमातून केलं जातं. म्हणजे आपला पहिला प्रकार होता व्यवसायाच्या प्रकारावर आधारित. उद्योजकांनी कोणता व्यवसाय स्वीकारलेला आहे, कोणत्या व्यवसायाच्या प्रकारानुसार ते काम करत आहे त्याच्यावर उद्योजकतेचं वर्गीकरण केलं जातं. पहिलं उद्योजक आहे व्यापार उद्योजक. व्यापार त्याला म्हणतात बिझनेस. जसं त्याचं नावच स्वतःमध्ये तुम्ही जर विचार केला तर व्यापार म्हणजे काय, जो व्यक्ती व्यापार विषयक क्रियाकलाप करतो. व्यापार म्हणजेच काय, एखादी वस्तू उत्पादकाकडून खरेदी करायची आणि ती थेट ग्राहकाला विकायची किंवा किरकोळ व्यापाऱ्याला ती विकायची. म्हणजेच काय, स्वतः उत्पादन करायचं नाही, उत्पादकाकडनं माल घ्यायचा आणि तो ग्राहकांपर्यंत किंवा किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा. म्हणजे निर्मिती ही याचं काम नसतं, याचं आहे खरेदी आणि विक्री. म्हणजे तो काय करतो, वस्तूचा व्यापार करतो. म्हणून या उद्योजकाला व्यापार उद्योजक असं म्हणतात. आणि व्यवसायाच्या प्रकारावर आधारित आहे तो पहिला प्रकार. दुसरा आहे उत्पादन उद्योजक. त्याच्या नावातच आहे उत्पादन उद्योजक. एखाद्या वस्तूचं उत्पादन करून ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्ती किंवा ते संपूर्ण कार्य करणारा तो व्यक्ती, तो रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे उत्पादन उद्योजक होय. म्हणजे विविध वस्तूचं उत्पादन करायचं, ग्राहकांच्या गरजा ओळखायच्या, ग्राहकाच्या गरजांनुसार माल बनवायचा, त्याची निर्मिती करायची, नवीन संसाधनांचा वापर करायचा, तंत्रज्ञानाचा शोध घ्यायचा. म्हणजेच काय करायचं, कच्चा माल
उत्पादन तयार करायचं. कच्च्या मालातून उत्पादन तयार करायचं. एखाद्या वस्तूची निर्मिती करायची कच्च्या मालाच्या स्वरूपातून त्याला आउटपुट द्यायचं. त्याला म्हणायचं उत्पादन उद्योजक. तिसरं आहे कृषी उद्योजक. आपला जो आपण ग्रामीण भागातले लोकं आहोत, तुम्ही कृषी उद्योजकाला फार जवळून ओळखू शकतात. कृषी व्यवसायात काम करणारा जो व्यक्ती असतो, त्याला कृषी उद्योजक असं म्हणतात. म्हणजे शेती, कृषी उत्पादन असेल, सिंचन असेल किंवा मशिनीकरण असेल, वेगवेगळ्या तंत्रज्ञान असतील. आपल्या शेती क्षेत्राशी संबंधित असणारे अ, उद्योग करणारे जे लोकं असतील त्याला म्हणतात कृषी उद्योजक. शेती क्षेत्राशी संबंधित जेवढे उद्योग करणारे लोकं असतील त्यांना कृषी उद्योजक असं म्हटलं जातं. व्यवसायाचा प्रकारच कशावर आधारित आहे? कृषीवर आधारित आहे. म्हणून त्याला कृषी उद्योजक असं म्हटलं जातं. नंतर आहे तंत्रज्ञानाच्या वापरानुसार उद्योजक. आता एखादा व्यक्ती उद्योग करीत असताना, व्यवसाय चालवित असताना, बिझनेस करत असताना तंत्रज्ञानाचा किती वापर करतो, कसा वापर करतो, यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे त्याच्यामधलाच पहिला प्रकार आहे तांत्रिक उद्योजक. तांत्रिक म्हणजे काय? तर जो व्यक्ती जास्तीत जास्त स्वतःचं ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून गुणवत्ता वाढवण्यासाठी, विकसित करण्यासाठी, सेवा, वस्तू चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो, त्याला तांत्रिक उद्योजक असं म्हणतात. तांत्रिक, मांत्रिक ते नाही बरं ओम फट स्वाहा ते नाही. तांत्रिक म्हणजे काय? जो तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर करून उत्पादन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी उत्पादन केंद्रित जो उद्योजक असेल त्याला तांत्रिक उद्योजक असं म्हणतात. दुसरं आहे अतांत्रिक उद्योजक. अ, अतांत्रिक उद्योजक म्हणजे तंत्रज्ञानाचा कमी प्रमाणात वापर करतो किंवा त्याच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वैकल्पिक विपणन आणि वितरण धोरणं विकसित करतो. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर न करता इतर पद्धतीनं जाहिरात करणं, या पद्धतीनं उत्पादनांशी निगडीत असलेल्या अनेक ज्या बाबी असतील त्या अतांत्रिक स्वरूपात आणणं, त्याला अतांत्रिक उद्योजक असं म्हणतात. याचा भर असतो तांत्रिकतेवर, याला अतांत्रिक पद्धतीने तो काम करतो, परंतु उद्योजकता चांगल्या पद्धतीने त्याची चालू असते. नंतर आहे व्यावसायिक उद्योजक. आता व्यावसायिक उद्योजक म्हणजे काय? एखादा उद्योजक काय करतो? एखादा नवीन उपक्रम, उद्योग सुरू करतो. सुरू केल्यानंतर तो जेव्हा चांगला सुरू होतो, तेव्हा जास्त किमतीला तो उद्योग व्यवसाय तो विकतो आणि दुसरा उद्योग सुरू करतो. पुन्हा तो उद्योग चांगला चालायला लागला, की तो चाललेला उद्योग जसाचा तसा दुसऱ्याला विकतो आणि पुन्हा नवीन उद्योग सुरू करतो. म्हणजे याचं काम काय आहे? उद्योग सुरू करून एखाद्या उपक्रमाची स्थापना करायची आणि चालू असलेला उद्योग व्यवसायाची विक्री करून टाकायची. दुसऱ्याला ते विकायचं. त्याला व्यावसायिक उद्योजक असं म्हणतात. म्हणजे त्यांना कशाची उत्सुकता असते? प्रकल्प विकसित करायचा, प्रकल्प तयार करायचा, निर्माण करायचा आणि तो न चालवता, त्याचं व्यवस्थापन न करता ते दुसऱ्याला कोणाला तरी विकून देणं. म्हणजे याच्यामध्ये त्यांना जास्त रस असतो व्यावसायिक उद्योजक. नंतर आहे व्यवसायाच्या प्रकारावर आधारित प्रेरणानुसार. प्रेरणा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनातली काम करण्याची इच्छा. आपण म्हणतो त्याला मोटिव्हेशन किंवा आपण म्हणतो त्या व्यक्तीने मला पुश केलं म्हणून मी हे काम केलं. पुश करणं म्हणजे काय? प्रेरणा. कुणीतरी मला सांगितलं, की "तू अभ्यास कर" म्हणून मी केला. काही म्हणतात, की नाही माझ्या मनानेच मला सांगितलं, की "तू अभ्यास केला पाहिजे." मग मी अभ्यास केला. त्याला काय म्हणतात? प्रेरणा म्हणतो आपण. मोटिव्हेशन, सेल्फ मोटिव्हेशन असेल किंवा मोटिव्हेशन फ्रॉम अदर, दुसऱ्यांकडनं आलेलं ते मोटिव्हेशन असेल. तर प्रेरणानुसार. स्वयंस्फूर्त उद्योजक. पहिला उद्योजक याच्यामध्ये आहे स्वयंस्फूर्त. स्वयंस्फूर्त म्हणजे काय? स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मर्जीने, स्वतःला वाटलं म्हणून प्रेरणा निर्माण करून जो व्यक्ती उद्योजक बनला असेल, तो स्वयंस्फूर्त उद्योजक असा असतो. म्हणजे त्याला कोणी सांगितलं नाही. स्वतःच्या इच्छेने तो प्रेरित झाला आणि नोकरी सोडून मला उद्योजक बनलो तर माझं चांगलं आहे, असं करून जो व्यक्ती स्वतः उद्योजक झाला त्याला स्वयंस्फूर्त उद्योजक असं म्हणतात. प्रेरित उद्योजक. प्रेरित उद्योजक म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक सहाय्य मला मिळतं आहे, सवलती मिळत आहेत, म्हणून मग उपक्रम सुरू केला. म्हणजे गव्हर्नमेंट मला 20% लोन देणार आहे, 10% सबसिडी मिळणार आहे, असं मला लक्षात आलं आणि म्हणून मी उद्योजक झालो. मला कोणीतरी मदत करणार आहे, आर्थिक मदत आणि मग म्हणून मी उद्योजक झालो. तर मी कोणता उद्योजक असेल? प्रेरित उद्योजक. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे
उद्योजक होण्याची मी उद्योजक झालो, कुणीतरी मला प्रेरित केलं म्हणून मी उद्योजक झालो, तर त्याला प्रेरित उद्योजक असं म्हटलं जातं. आणि तिसरं आहे इच्छेने प्रेरित उद्योजक. बघा, काही उद्योजक काय असतात, स्वइच्छेने प्रेरित झालेले असतात. पदोन्नती केलेले उद्योजक असतात. त्यांच्याकडे बघून एखादा उद्योजक खूप यशस्वी झालाय. हा व्यक्ती पण खूप गरीब होता. त्याने उद्योग टाकला आणि आता तो खूप कोट्याधीश झालेला आहे. ते आपण बघतो आणि त्यानुसार आपल्या पण मनात इच्छा निर्माण होते अनुकरण करण्याची. त्या उद्योजकांचं तांत्रिक ज्ञान, कौशल्य वापरून, नोकरीत ते न वापरता उद्योजकतेमध्ये वापरून स्वइच्छेने प्रेरित होऊन किंवा इच्छेने प्रेरित होऊन दुसऱ्याचं अनुकरण करून जेव्हा एखादा व्यक्ती उद्योजक बनतो, तेव्हा इच्छेने प्रेरित उद्योजक त्याला आपण म्हणतो. बऱ्याचदा काय होतं, नफ्याच्या संदर्भात इच्छेने प्रेरित उद्योजक, दुसऱ्याला नफा चांगला मिळतोय म्हणून मी उद्योजक होतो, किंवा त्या व्यक्तीची प्रगती त्यामध्ये चांगली होते म्हणून तो उद्योजक होतो, किंवा संभाव्य ग्राहकांच्या वापरासाठी काही नवीन उत्पादनं, सेवा तयार करायची आहे, विपणन करणं शक्य होतं आहे. म्हणून हे लोक काय होतात, त्या इच्छेने प्रेरित होऊन, कोणतीतरी एक इच्छेने प्रेरित होऊन ते लोक त्या ठिकाणी उद्योजक बनायला तयार होतात. हे पहिल्या प्रकारचं वर्गीकरण आहे. पहिल्या प्रकारचं वर्गीकरण आपल्याला कशावर आधारित आहे? व्यवसायाच्या प्रकारावर आधारित. आणि व्यवसायाचा प्रकार आपल्याला काय सांगतो? व्यापार उद्योजक, उत्पादन उद्योजक, कृषी उद्योजक, तंत्रज्ञानाच्या वापरानुसार पुन्हा 3 आहेत: तांत्रिक उद्योजक, अतांत्रिक उद्योजक, व्यावसायिक उद्योजक. 5वा प्रकार आहे प्रेरणानुसार, स्वयंस्फूर्त उद्योजक, प्रेरित उद्योजक आणि इच्छेने प्रेरित उद्योजक. हा झाला आपला पहिलं वर्गीकरण. पुन्हा आपण जाऊया, दुसरं जे वर्गीकरण आहे हे आपलं झालं आता इथे व्यवसायाच्या प्रकारावर आधारित. दुसरं बघूयात, मालकीच्या आधारावर उद्योजकता वर्गीकरण. मालकीच्या आधारावर. आता मालकी म्हणजे काय? तर त्या मालकीच्या आधारावर उद्योजकता म्हणजे काय? त्या व्यवसायाची नेमकी मालकी कुणाकडे आहे त्याच्यावर त्या उद्योजकतेचे प्रकार पडतात. साधारणतः आपण व्यवसायाचे प्रकार बघतो बघा, प्रायव्हेट असतात किंवा कोऑपरेटिव्ह असतात किंवा स्टेट ऑथॉरिटी असते. बऱ्याचदा मालकी नेमकी कोणाकडे आहे त्याच्या आधारावर, किती प्रमाणात कोणाकडे आहे त्याच्या आधारावर वर्गीकरण केलं जातं. तर याच्यामधला पहिला प्रकार आहे आपला मालकीच्या आधारावर खाजगी उद्योजक. तुम्हाला माहितीये खाजगी उद्योजक म्हणजे काय? ज्या उद्योगाचा मालक एकमेव एक व्यक्ती असतो, माझा पर्सनल, त्याचा नफा तोट्याची जबाबदारी स्वतः त्या व्यक्तीची असते. जितका नफा झाला तो त्यालाच मिळतो, जितका तोटा झाला तो त्याला सहन करावा लागतो. तो असतो खाजगी उद्योजक. म्हणजे संपूर्ण धोका त्या स्वतःचा असतो, त्याची जबाबदारी संपूर्ण त्याची स्वतःची असते. तो असतो खाजगी उद्योजक. नफा तोटा जे काही व्यवसायाच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या त्या स्वतः त्या व्यक्तीच्या असतात. त्याला खाजगी उद्योजक असं म्हणतात. मालकीच्या आधारावर. मालकी कोणाची आहे? खाजगी व्यक्तीची. म्हणून खाजगी उद्योजक. दुसरं आहे राज्य उद्योजक. जेव्हा व्यापार किंवा औद्योगिक उपक्रम राज्य किंवा सरकारद्वारे चालवले जातात. राज्य सरकार असेल, आता महाराष्ट्र जर घेतला आपण, तर महाराष्ट्र सरकारने जर एखादा उद्योग चालवला तर तो राज्य शासनाचा उद्योग होईल. कर्नाटकमध्ये गेला तर कर्नाटक शासनाने, राज्य शासनाने तिथल्या जर चालवला तर तो, म्हणजे मालकी कुणाची? राज्याची, स्टेट गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी मालकी असेल, त्याला सरकारद्वारे, राज्य सरकारद्वारे चालवले जाणारे उद्योजक राज्य उद्योजक म्हणून ओळखले जातात. नंतर संयुक्त उद्योजक. आता संयुक्त मालकी कोणाची असेल? खाजगी उद्योजक प्लस सरकार, म्हणजे शासन किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार हे एकत्रित येऊन जेव्हा एखादा उद्योग स्थापन करतात किंवा व्यवसायाचा उपक्रम चालवतात, वस्तूची निर्मिती करतात, विक्री करतात, त्याला संयुक्त उद्योजक असं म्हटलं जातं. संयुक्त म्हणजे दोघं मिळून. खाजगी म्हणजे काय? स्वतःचा मी एकटा, मी व्यवसाय चालवणार आहे, मी एकटा. राज्य म्हणजे सरकारच्या अखत्यारीतला, त्याच्या नियमावलीतला, सरकारच्या अधिकारातला. आणि संयुक्त म्हणजे अर्धी जी ओनरशिप असेल ती खाजगी व्यक्तीची असेल आणि अर्धी जी असेल ती गव्हर्नमेंटची असेल. त्याला संयुक्त उद्योजक असं म्हटलं जातं. मालकीच्या आधारावर साधारणतः
3 प्रकारात वर्गीकरण त्याचं केलं गेलेलं आहे. नंतर आहे अगदी सोपा आहे तिसरा प्रकार आपला लिंगानुसार उद्योजकता वर्गीकरण. मला सांगा लिंगानुसार 2च वर्गीकरण पडतात साधारणतः स्त्री आणि पुरुष. एखादा उद्योजक जर उद्योग निर्मिती करणारा व्यवसाय स्थापन करणारा व्यक्ती जर पुरुष असेल तर त्याला पुरुष उद्योजक म्हटलं जातं आणि उद्योजक जर स्त्रिया असतील तर तिला स्त्री उद्योजक असं म्हटलं जातं. साधारणतः आपल्या जर विचार केला तर साधारणतः स्त्री उद्योजकता आपल्याकडे कमी प्रमाणात आढळून येते. पुरुष उद्योजक पुरुष उद्योजकांना त्या मानानं कमी आपण म्हणतो कमी समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण पुरुषाला घरची जबाबदारी कमी असते. मात्र स्त्रियांना मात्र घरची जबाबदारी सांभाळून उद्योग सांभाळावे लागतात. स्त्रिया ज्या असतात त्या मॅनेजमेंट करताना घरचं आणि उद्योगाचं दोघांचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी करत असतात. मग ज्या वेळेला महिला उद्योजक कोणाला म्हणतात किंवा स्त्री उद्योजक कोणाला म्हणतात, स्त्रियांकडून जेव्हा 51% किंवा कमीत कमी 51% रोजगार हा महिलांचा असतो, अशा उद्योग जे असतात ते महिला उद्योजक असे म्हणून ओळखले जातात. म्हणजे काम करणारे स्त्रिया पण 51% महिला, नंतर त्या आर्थिक जे इन्व्हेस्टमेंट असेल ती पण महिलांची असेल, मालकी हक्क महिलांचे असतील, नंतर उत्पादन, एकत्रीकरण, नोकरीचं काम, दुरुस्ती किंवा इतर कोणतेही काम असतील त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त असतो. महिला एकत्रित येऊन एखादा व्यवसाय उद्योग स्थापन करतात तर त्यांना महिला उद्योजक असं म्हणतात. महिला उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तुम्हाला आता जर विचारलं मी पुरुष उद्योजक तर तुम्ही 10-12 नावं सांगणार आणि महिला उद्योजक विचारलं तर तुम्हाला लवकर सापडणार नाही. कारण महिला जास्त उद्योजकतेमध्ये येत नाही. पण आता परिस्थिती बदलायला लागलेली आहे. तुम्ही मुंबई इंडियन्सची टीम बघा किंवा तुम्ही सुधा मूर्ती बघा किंवा तुम्ही अनेक उद्योजक तुम्हाला सांगता येतील ज्यामध्ये महिलांनी स्वतःचं नावलौकिक कमवलेलं आहे. म्हणून महिला उद्योजकतेला त्या पद्धतीने प्रेरणा आता मिळत आहे. त्यानंतरचा चौथा आपण प्रकार बघूया उद्योगांच्या आकारावर आधारित उद्योजकता वर्गीकरण. आता आकार, आपला उद्योग खूप मोठा आहे, आपला उद्योग मध्यम आहे का आपला उद्योग छोटा आहे याच्यावर आधारित उद्योजकांचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यातलं पहिलं उद्योग आहे ऑन द बेसिस ऑफ साईजच्या बेसिसवर. पहिलं आहे लघुस्तरीय उद्योजक. आता लघुस्तरीय उद्योजक म्हणजे काय? ज्या उद्योजकामध्ये किंवा ज्या उद्योगामध्ये यंत्रसामुग्री किंवा सगळी जी गुंतवणूक असेल ती 1 कोटी रुपयांपर्यंत असेल. किती सांगितली? 1 कोटी रुपयापर्यंत असेल तर त्या उद्योगाला काय म्हटलं जातं? लघु उद्योजक. 1 कोटी त्या ठिकाणी त्याची इन्व्हेस्टमेंट असेल, सगळं मिळून 1 कोटी जर इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला लघु उद्योजक असं म्हटलं जातं. तदनंतर आहे मध्यम उद्योग किंवा मध्यम स्तरीय उद्योजक. आता मध्यम स्तरीय उद्योजक म्हणजे काय? ज्या उद्योजकाने 1 कोटी रुपयापेक्षा जास्त यंत्रसामुग्रीत गुंतवणूक केलेली आहे, परंतु ती गुंतवणूक जर 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला मध्यम स्तरीय उद्योजक असं म्हटलं जातं. 1 कोटी रुपयापेक्षा जास्त परंतु किती? 1 ते 5 कोटी. 1 कोटीपेक्षा जास्त, 5 कोटीपेक्षा कमी, म्हणून त्याला मध्यम स्तरीय उद्योजक असं म्हटलं जातं. 1 कोटी ते 5 कोटी हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. तदनंतर पुढचा आपला उद्योजकाचा प्रकार आहे मोठ्या प्रमाणातला उद्योजक. याला आपण म्हणतो आता जे रिलायन्स इंडस्ट्री असतील किंवा टाटा असतील, जेवढे मोठे उद्योजक आहे, मोठे व्यवसाय आहेत, इन्फोसिस असेल, हे सगळे मोठ्या प्रमाणातले उद्योजक आहेत. काय असेल साधारणतः ज्या उद्योजकाचं 5 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक यंत्रसामुग्रीमध्ये असेल त्याला मोठ्या प्रमाणातला उद्योजक असं म्हणतात. म्हणजे लघु उद्योजकाची यंत्रसामुग्रीतली गुंतवणूक अप टू 1 crore 1 कोटीच्या आत, मध्यम स्तरीय उद्योजकाची 1 कोटीच्या वर मात्र 5 कोटीच्या आत, आणि मोठ्या प्रमाणात जे उद्योजक आहेत त्यांची 5 कोटीच्या वर गुंतवणूक त्यांची त्यामध्ये असते. तर अशा पद्धतीनं हा तो एक प्रकार आहे.
तदनंतर उद्योजकांचे इतर घटकांचं वर्गीकरण सुद्धा महत्वाचं आहे. हे अगदी सोपे आहेत. तुम्हाला जर आलं उद्योजकांचे वर्गीकरण लिहा, तर साधारणतः 5 स्वरूपात हे वर्गीकरण करायचं आणि शेवटचं एकत्रित पद्धतीनं इतर माध्यमातून त्यांनी वर्गीकरण त्याचं केलेलं दिसून येतं. आता आपण बघूयात पहिलं वर्गीकरण. इतर घटकांचं वर्गीकरण जर आपण करायला घेतलं तर पहिलं आहे सोलो ऑपरेटर. सोलो ऑपरेटर म्हणजे काय? असे उद्योजक जे एकटे कार्य करतात किंवा काहीच कर्मचारी त्यांच्याकडे असतात, सोलो ऑपरेटर त्यांना म्हणतात. जो एकटा सोलो म्हणजे तुम्ही सोलो डान्स बघतात ना, एकट्याच व्यक्तीचा. तर जो कारभार आहे, जो उद्योग आहे, जो व्यवसाय आहे, तो एकटा व्यक्ती करतो, सोलो ऑपरेटर. नंतर सक्रिय भागीदार. दुसरा प्रकार आहे सक्रिय भागीदार. म्हणजे एकटा व्यापारी, एकटा व्यक्ती म्हणजे सोलो ऑपरेटर सारखाच असतो, पण संयुक्त उपक्रमामध्ये तो त्याचं काम करतो. सगळेजण एकत्र येतात, एकटा व्यक्तीला मदत करतात. सक्रिय सहभाग, जसं आपण भागीदारी संस्था म्हणतो बघा, भागीदारी संस्था. 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन जेव्हा एखादा उपक्रम स्थापन करतात त्याला भागीदारी संस्था म्हणतात. तर त्या भागीदारी संस्थेच्या स्वरूपात साधारणतः सक्रिय भागीदार हा उद्योजक असतो. नंतर आहे भागीदार. अशा काही उद्योजक आहेत जे फर्मच्या विविध क्रियाकल्पांमध्ये सक्रियपणे भाग घेत नाही, केवळ संस्थांमध्ये निधीचे योगदान देतात. तुम्हाला आठवत असेल भागीदारी संस्थेमध्ये तुम्ही बघितलं असेल की काही जण काय म्हणतात, पैसा घे बाबा माझ्याकडनं, मी माझं कॉन्ट्रीब्युशन आर्थिक देईल, परंतु मी वेळ देऊ शकत नाही, मी काही ते व्यवहार तुमचे बघू शकत नाही, मी खरेदी विक्री विपणन निर्मिती याच्यामध्ये येऊ शकणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, मी फक्त पैसा देणार आहे. सक्रिय भागीदार तसं करतो का? नाही. पैसा तर देतो, सोलो ऑपरेटरला पैसा तर देतोच, परंतु इतर माध्यमातून पण तो संपूर्ण मदत करत असतो. भागीदार मात्र फक्त आर्थिक इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करतो आणि इतर मदत तो करत नाही. नंतर आहे शोधक. काही उद्योजक असे असतात ज्यांची वृत्तीच कशी असते, शोधक. काहीतरी नवीन नवीन शोधायचं आहे, नाविन्यपूर्ण माझ्या उद्योग व्यवसायात करायचं आहे, इतरांपेक्षा माझी वस्तू काहीतरी वेगळी मला बनवायची आहे, विपणन पद्धती मला वेगळी शोधायची आहे. स्वतः स्वारस्य घेऊन, स्वतः इंटरेस्ट घेऊन जो व्यक्ती सारख्या पद्धतीने शोधत असतो, काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करत असतो, तो उद्योजक जो असतो तो शोधक उद्योजक असतो. नंतर आहे काही उद्योजक हे आव्हान स्वीकारणारे असतात. म्हणजे नवीन व्यवसायात प्रवेश करायचा, नवीन आव्हान स्वीकारायचं, चॅलेंज आपण म्हणतो ना, चॅलेंज एक्सेप्ट करणारे ते उद्योजक असतात. नंतर आजीवन उद्योजक. हे काही उद्योजक असतात ज्यांचा व्यवसायाचा ते एक अविभाज्य घटक असतात. म्हणजे उद्योग हे त्यांचं सगळं काही असतं. व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी ते समाधान आणि जीवन, वैयक्तिक घटक असं विचारात न घेता पूर्णतः स्वतःला उद्योजकतेमध्ये झोकून घेतात. कौटुंबिक उपक्रम आणि व्यवसाय हे एकाच पातळीत मापणारे हे आजीवन उद्योजक असतात. नंतर आहे खरेदीदार उद्योजक. हे असे उद्योजक असतात की स्वतः उद्योग न सुरू करता दुसऱ्याचा उद्योग खरेदी करून त्याला विकसित करतात किंवा त्याला चालवतात. म्हणजे डायरेक्ट रेडीमेड उद्योग सहन करायचा त्यांना का करतात, हे जोखीम स्वीकारायची त्यांची तयारी राहत नाही. वेल सेटल एखाद्याचा बिझनेस असेल तो परचेस करायचा आणि स्वतः तो चालवायचा, त्याला खरेदीदार उद्योजक असं म्हणतात. नंतर पुढचं आहे विकास उद्योजक. विकास उद्योजक हे जे लोक आहेत ते एखादा बिझनेस हाती घेतल्यानंतर तो बिझनेस जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतात. म्हणजे भविष्यात माझा उद्योग वाढला पाहिजे, उद्योगांची संख्या जरी वाढली तरी स्पर्धेमध्ये मी टिकलो पाहिजे, सातत्याने विकासाचा विचार करणारे हे उद्योजक असतात. नंतर आहे प्रथम पिढीचे उद्योजक. प्रथम पिढीचे उद्योजक म्हणजे काय? स्वतःच्या नाविन्यपूर्ण कौशल्य आणि कौशल्यांमुळे स्वतः पहिल्यांदाच, माझ्या बॅकग्राऊंड काहीही नसताना स्वतः जेव्हा एखादा व्यक्ती उद्योग सुरू करतो तर त्याला प्रथम पिढीचे उद्योजक असं म्हणतात. साधारणतः तुम्ही जर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये पाहिलं तर धीरूभाई अंबानी
धीरूभाई अंबानी हे कोण होते? हे प्रथम पिढीचे उद्योजक आहेत. त्यांचे आई वडील, त्यांचे आजोबा कोणी उद्योजक होतं का? नाही. परंतु त्यांना स्वतःला असं वाटलं, की मी उद्योजक बनू शकतो आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक व्यक्ती प्रसिद्ध उद्योजक आज झाला. त्यांचे मुलं आहेत, मुकेश अंबानी असतील किंवा त्यांचे नातू असतील, हे सगळे जे आहेत ते प्रथम पिढीचे उद्योजक आहे का? नाही. त्यांना कुठून मिळालं? त्यांच्या आजोळकडनं मिळालं, आजोबांकडनं त्यांना मिळालं. म्हणून ते प्रथम पिढीचे उद्योजक नाही. म्हणजे स्वतः उद्योग सुरू करून सेवा सुविधा एकत्रित करणं, स्वतः शून्यापासून सुरुवात करून जे लोकं उद्योजकतेला सुरुवात करतात, ते प्रथम पिढीचे उद्योजक असतात. नंतर आहे शास्त्रीय उद्योजक. शास्त्रीय उद्योजक म्हणजे काय? सायंटिफिक टेक्निक यूज करून जे उद्योग चालवतात त्याला शास्त्रीय उद्योजक असं म्हणतात. म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय जर चांगला टिकवायचा असेल, तर शास्त्रीय पद्धतीने त्याला चालवलं गेलं पाहिजे. संपूर्ण त्या पद्धतीचा विचार करून हे लोकं शास्त्रीय पद्धतीने उद्योग चालवीत असतात. आधुनिक उद्योजक त्याच्या नावातच आहे, की बाजारपेठ असेल, उत्पादन असतील, सेवा असेल किंवा इतर कोणत्याही मागणी असेल, या सगळ्या घटकांमध्ये आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतींचा स्वीकार करून मग ती मार्केटिंग असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील, अ, त्या सगळ्या आधुनिक पद्धतीने पूर्ण करण्याचा भर यांचा साधारणतः असतो. नंतर आहे ग्रामीण उद्योजक. ग्रामीण उद्योजक म्हणजे काय? अ, अर्थव्यवस्था जी ग्रामीण उद्योजकतेवर अवलंबलेली असतील. मागासवर्गीय क्षेत्र असेल, ग्रामीण असेल, हिली एरिया असेल, या ठिकाणी एखादा उद्योजक जर व्यवसाय उपक्रम सुरू करत असेल, बिझनेस टाकत असेल, तर त्याला ग्रामीण उद्योजक असं म्हटलं जातं. नंतर आहे त्याच्याच विरोधी शहरी उद्योजक. काय असेल याच्याच विरोधी? सोपं आहे अगदी. अर्थव्यवस्थेमध्ये आपला आपला टिकाव लागण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेला विकसित करण्यासाठी, आपला व्यवसाय विकसित करण्यासाठी शहरामध्ये जे उद्योजक आपला व्यवसाय उद्योग सुरू करतात, त्याला शहरी उद्योजक असं म्हटलं जातं. म्हणून शहरी उद्योजक असतील, ग्रामीण उद्योजक असतील, आधुनिक उद्योजक असतील, शास्त्रीय, प्रथम पिढीचे उद्योजक, विकास उद्योजक, सोलो ऑपरेटर, सक्रिय भागीदार किंवा नुसते भागीदार, शोधक, आव्हान स्वीकारणारे, आजीवन उद्योजक, खरेदीदार, हे त्यांच्या इतर घटकांवर आधारित त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. म्हणून उद्योजकांच्या आधारावर जे वर्गीकरण आहे ते पण फार महत्वाचं आहे. या 5 स्वरूपात आपण उद्योगांचं वर्गीकरण आपण पाहिलं. तर पहिलं जे आपण पाहिलं, व्यवसायाच्या प्रकारावर आधारित उद्योजकता. व्यवसायाचा प्रकार नेमका कसा आहे त्याच्यावर आधारित उद्योजकांचे वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं व्यापार उद्योजक, उत्पादन उद्योजक, कृषी उद्योजक, नंतर तंत्रज्ञानाच्या नुसार उद्योजक, तो पण तांत्रिक, अतांत्रिक आणि व्यावसायिक उद्योजक. नंतर प्रेरणानुसार स्वयंस्फूर्त उद्योजक असेल, प्रेरित उद्योजक असेल आणि इच्छेने प्रेरित उद्योजक. दुसरा आपण पॉइंट पाहिला मालकीच्या आधारावर उद्योजकता. मालकी नेमकी कोणाकडे आहे? मग त्याच्यामध्ये आपण खाजगी उद्योजक, माझ्या व्यवसायाची मालकी माझ्याचकडे, खाजगी उद्योजक. दुसरं राज्य उद्योजक, म्हणजे गव्हर्नमेंटकडे त्याची मालकी असलेली राज्य उद्योजक. तिसरं आहे संयुक्त उद्योजक, म्हणजे खाजगी व्यक्ती आणि सरकार, गव्हर्नमेंट, शासन एकत्रित येऊन जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो त्याला त्याला आपण म्हणू संयुक्त उद्योजक. तिसरा प्रकार आपण पाहिला, वर्गीकरण पाहिलं लिंगानुसार, महिला उद्योजक, पुरुष उद्योजक. नंतर आपण पाहिलं उद्योजकांच्या आकारावर आधारित, आकार लहान आहे, मोठा आहे, कोणता आहे, त्यानुसार त्याचं वर्गीकरण. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं पाहिलं लघु उद्योजक. लघु उद्योजक म्हणजे काय? की यंत्र आणि यंत्रसामुग्रीमध्ये ज्या उद्योगांची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक 1 कोटी रुपयाच्या आत असेल त्याला लघु उद्योजक म्हणतात. त्याचा दुसरा प्रकार आपण पाहिला मध्यम उद्योजक. ज्या व्यवसायाची गुंतवणूक यंत्रसामुग्रीतली आणि इतर ही 1 लाखाच्या पेक्षा जास्त मात्र 1 कोटी रुपयापेक्षा जास्त मात्र 5 कोटी रुपयाच्या आत असेल, तो मध्यम उद्योजक. आणि मोठ्या प्रमाणातले उद्योजक म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट जी असेल यंत्रसामुग्रीतली ती 5 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा उद्योग असतो, त्याला मोठ्या प्रमाणातले उद्योजक म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी आपण इतर प्रकारामध्ये वर्गीकरण केलं, मग त्याच्यामध्ये सोलो ऑपरेटर म्हणजे एकल व्यक्ती आपण म्हणतो. नंतर सक्रिय भागीदार म्हणजे पैसे पण आर्थिक स्वरूपात पण आणि उद्योग चालवण्यात पण जो व्यक्ती मदत करतो तो सक्रिय भागीदार असतो. नंतर भागीदार म्हणजे काय? फक्त आर्थिक तो इन्व्हेस्टमेंट करेल, इतर मात्र तो ऍक्टिव्ह त्यामध्ये राहत नाही. खरेदीदार उद्योजक, एखादा व्यवसाय खरेदी करायचा आणि मग तो चालवायचा, स्वतः तो उद्योग स्थापन करायचा नाही.
नंतर आपण आव्हान स्वीकारणारा उद्योजक बघितला, आधुनिक उद्योजक बघितला, शास्त्रीय उद्योजक बघितला. प्रथम पिढीचा उद्योजक म्हणजे मी स्वतः पहिल्यांदाच माझ्या घरात कोणत्याही उद्योजकतेचं बॅकग्राऊंड नसताना मी जर उद्योजक बनत असेल तर तो प्रथम पिढीचा उद्योजक बघितला. शहरी उद्योजक आपला उद्योग व्यवसाय शहरी भागात टाकणारा व्यक्ती, ग्रामीण उद्योजक ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये उद्योग टाकणारा व्यक्ती, त्याला ग्रामीण उद्योजक असं आपण म्हणत आहोत. पुढचं जे चॅप्टर असणार आहे आपलं, या चॅप्टरचा शेवटचा पार्ट, तो जो असेल तो क्लिअरन्स डॉन हॉप यांनी जी उद्योजकता वर्गीकरण केलेली आहे 4 स्वरूपात, याच्यावर प्रश्न विचारलाच जातो. 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. तर डॉन हॉपचे जे वर्गीकरण आहे उद्योजकांचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.